फिजिओथेरपीचे अनेक रोल्स आहेत. त्यातला प्रिव्हेंटिव्ह हा खूप मेजर रोल आहे. कारण प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज हेच जर आपण केलं तर पुढे जाण्याची काही गरजच पडणार नाही ना. बरोबर. सो प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रीहॅबिलिटेशन म्हणतो त्याला. जसं रिहॅबिलिटेशन आहे की एनी इंजुरी, फ्रॅक्चर, ऑपरेशन, एनिथिंग दॅट रिक्वायर्स रिहॅबिलिटेशन टू रिगेन युअर लॉस्ट ॲबिलिटीज. तसंच प्रीहॅबिलिटेशन हा एक इम्पॉर्टंट सेक्टर आहे की त्याचे अनेक आपण एक्झाम्पल्स घेऊ शकतो. फर्स्ट इज आता प्रीहॅबिलिटेशनचा पण अवेअरनेस वाढतोय की नी रिप्लेसमेंट सर्जरीज असतील तर नी रिप्लेसमेंट सर्जरी ही प्लॅन्ड असते की मला जुलै महिन्यामध्ये करायची. तर इफ यू डू प्रीहॅबिलिटेशन फ्रॉम द मंथ ऑफ से एप्रिल ऑर मे, गेट युअर मसल स्ट्रॉंगर, नी जॉईंटची ताकद वाढवली, तुमचं प्रॉप्रिओसेप्शन वाढवलं, तुमचं गेट पॅटर्न सुधारलात अँड देन यू गो फॉर द सर्जरी, तर रिकव्हरी रेट्स खूप हाय आहेत आणि फास्ट आहेत. बरोबर. आत्ताच माझ्या एका पेशंटचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं तर त्यांचा मला 3ऱ्या दिवशी फोन आला ऑपरेशन नंतर की सावनी प्रीहॅब केल्यामुळे इतका मला फायदा होतोय की माझ्या सोबत ज्यांची नी रिप्लेसमेंट माझ्या शेजारच्याच बेडवर आहेत पण त्यांच्यात आणि माझ्यातला फरक मी लगेच सांगू शकते. इव्हन पेन टॉलरन्स पण माझा चांगला झालाय कारण माझ्या नीजना त्या एक्सरसाइजची ऑलरेडी सवय आहे. किंवा मी आता फॉर एक्झाम्पल सर्जरी नंतर जर स्ट्रेंथ गेन आपल्याला 0 पासून स्टार्ट करायचा आहे तर ऑलरेडी तो मसल आपण स्ट्रॉंग करून ठेवलाय. सो आपल्याला 0 नाही 50 ऑनवर्ड्स जायला लागेल. सो दॅट इज द प्रिन्सिपल. हा एक प्रीहॅबचा एक फॅक्टर झाला. सेकंड इज खूप नॅशनल प्लेयर्स आहेत. माझ्याकडे एक छोटी मुलगी येत होती की ती नॅशनल स्केटिंग चॅम्पियन आहे. तर तिला प्रिव्हेंटिव्ह स्ट्रेंथनिंग करायचं होतं की तिच्या पेरेंट्सना असं वाटलं की नाही हिला इंजुरीज पासून आपण प्रिव्हेंट केलं पाहिजे तर तिचा परफॉर्मन्स लॉंग टर्म राहील आणि ती ऑलरेडी नॅशनल्स खेळतीये. सो तिचं ट्रेनिंग पण तितकंच कठीण आहे. सो मग त्याच्यासाठी आम्ही तिला एक स्ट्रेंथनिंग प्रोटोकॉल दिला होता की ज्याने तिचे नीज, अँकल्स, हिप आणि पेल्विस हे सगळं स्ट्रॉंग केलं विथ थेराबँड्स आणि तिच्या एजला ऑफकोर्स जे सुटेबल होतं ते. अँड नाव शी इज प्लेइंग व्हेरी नाईसली अँड शी इज जस्ट फॉलोइंग दीज एक्सरसाइजेस इन हर एक्सरसाइज रेजिमेंट. त्याच्यानंतर एक ट्रेकर आहेत माझे पेशंट की त्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक करायचा होता. आता एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी यू हॅव टू कॅरी अ व्हेरी हेवी बॅकपॅक. तर ती बॅकपॅक कॅरी करून पाठ दुखणारे किंवा मान दुखणारे हे आधीच त्यांनी अँटिसिपेट केलं. सो ही केम टू मी बिफोर हिज ट्रेक की 1-2 महिने आधी ते आलेले की मग आम्ही त्यांचं स्कॅप्युलर मसल्स, शोल्डर्स, अपर बॅक हे सगळं स्ट्रॉंग करण्यासाठीचे काही एक्सरसाइजेस त्यांना दिले. त्यांनी ते केले, बॅक स्ट्रेंथनिंग केलं. त्यांचा ट्रेक अतिशय चांगला झाला. त्याच्यामध्ये कुठेही इंजुरी झाली नाही किंवा मान दुखली नाही, पाठ दुखली नाही. सो दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. प्रिव्हेंटिव्ह रोलचा सगळ्यात महत्वाचा अजून एक हे आहे की सिनियर सिटीजन्स मध्ये जसं मी म्हणलं की फॉल प्रिव्हेन्शन, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन ह्या 2 गोष्टी एज बरोबर कमी होत जातात. सो बॅलन्स ट्रेनिंग हा एक अगेन जसं वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन मी म्हणलं तसं बॅलन्स ट्रेनिंगचा पण एक प्रोटोकॉल आहे की फेज 1, फेज 2, फेज 3 आधी स्टॅटिक मग डायनामिक असं करून करून कुठल्याही वयोवृद्धाची म्हणजे असं नाहीये की हे यंगस्टर्स मध्येच करता येतं. तुम्ही 80-90 वयाच्या माणसाचा पण बॅलन्स इम्प्रूव्ह करू शकता विथ एक्सरसाइज. सो तो केला. त्यांना अर्गोनॉमिक्स म्हणजे घरातले काही छोटे छोटे मॉडिफिकेशन सांगितले की ज्याने त्यांचे पडण्याचे चान्सेस वाचतील. त्याने खूप उपयोग होतो. आता पुण्यामध्ये ज्येष्ठ नृत्यांगना गुरु आहेत तर त्या माझ्याकडे येतात फॉर जस्ट काय म्हणतात स्ट्रेंथनिंग हर जॉईंट्स अँड कीपिंग हर बॅलन्स ऑन ट्रॅक. कारण त्या डान्सर आहेत, त्या 70 वयाच्या पुढे आहेत आता, पण त्यांना तरी पण सगळे प्रोग्राम्स, त्यांचा रोजचा रियाज हे सगळं करायचंय. तर मग त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह फिजिओ करूच शकतो की त्यांचं बॅलन्स ट्रेनिंग दिलं. त्यांना ज्या गिरक्या घ्यायला लागतात तर त्या जेव्हा 40 वयाच्या होत्या किंवा 20 वर्षाच्या होत्या तेव्हा जे करू शकत होत्या त्या ऑफकोर्स आता कठीण जाणार आहे. पण विथ ट्रेनिंग, विथ फिजिओ इट बिकम्स व्हेरी इझी. सिनियर सिटीजन फिटनेस असेसमेंट स्केल अशी एक स्केल आहे
ओके अशा अनेक स्केल्स आहेत वेगवेगळ्या पॉप्युलेशनसाठी, ओके की त्यात त्यांच्या एजसाठीचा काय फिटनेस अपेक्षित आहे त्याचे एक सेट नॉर्म्स आहेत आणि टेस्ट आहेत. त्या केल्यानंतर कळतं की तुम्ही त्याला मॅच करताय की नाही करत आहे. सो हा आम्ही कॅम्प पण घेतला होता माझ्या क्लिनिक थ्रू, ओके की आम्ही 25 ते 30 सिनियर सिटीजन्सचं हे स्क्रीनिंग केलं फ्री ऑफ कॉस्ट ऑफकोर्स, की तुमचा फिटनेस किती आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय. काही जण होते ज्यांचा खरंच खूप छान होता, त्यांचे सगळे नॉर्म्स त्यांच्या एजसाठी परफेक्टली मॅच होत होते, पण मोस्ट ऑफ द सिनियर सिटीजन्स किंवा फिमेल्स एस्पेशली, की त्यांचं ते मॅच होत नव्हतं किंवा त्यांना बॅक पेन, नी पेन हे ऑलरेडी सुरू झालं होतं. सो मग त्यांना आम्ही सजेस्ट केलं की यू गो फॉर फिजिओ, यू डू सम रेग्युलर ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइजेस रेजिमेन, हे सगळं करा. सो ऍक्च्युली असं काही एज नाहीये की ह्या एज नंतर एकदा तरी बघितलंच पाहिजे. इट स्टार्ट्स व्हेरी अर्ली. अगदी 25व्या वर्षी पण अतिशय जास्ती मानदुखी आणि पाठदुखी घेऊन येणारे पेशंट आहेत. सो मग त्यांनी अगेन प्रिव्हेंटिव्ह दॅट यू नो की नाव यू आर डुईंग दिस वर्क फॉर अनदर 20 इयर्स, तुला कॉम्प्युटर समोर बसूनच काम आहे, तर मग यू शुड टेक केअर ऑफ युअर जॉईंट्स, युअर नेक, युअर लो बॅक प्रॉपरली. यू गो विजिट अ फिजिओ, आज की मी वर्क मॉडिफिकेशन किंवा अर्गोनॉमिक्स काय काय करू शकतो, किंवा माझं सिटिंग पोस्चर कसं असलं पाहिजे, मी कसं बसलं पाहिजे, स्क्रीन कुठल्या लेवलला असला पाहिजे, सो दॅट माझ्या मानेवर स्ट्रेस येणार नाही.